आमच्या यूट्यूब ब्लॉग आणि आजचा ब्लॉग आपला परत एकदा अचानक मध्ये श्रीवर्धन दौऱ्याचा ब्लॉग चालू आहे आणि आज पण आपण चालू आहे श्रीवर्धनला. तर आज मला घ्यायला खास श्रीवर्धन हरिहरेश्वरमधून दोस्ती म्युझिकल ग्रुपचे ओनर स्वतः ओनर मला आज घ्यायला आलेत श्रीवर्धनवरून. खास पप्पू दादा, पप्पू शेठ खास मला घ्यायला आलेत, म्हणजे त्यांच्या कामाने ते आले होते. आता त्यांच्यासोबत आपण चाललो आहे. आता इथून मांडवी एक्सप्रेस आहे आपल्याला, जी माणगावपर्यंत आपल्याला सोडेल. मग माणगावचा पुढचा ट्रॅव्हल बघू आपण कसा करायचा आहे कसा नाही. तर आता जातो आहे ट्रेनलाच, तर बघूया पुढे कसा ट्रॅव्हल होतो आहे कसा नाही. आणि अजून एक आपला दौऱ्याचा ब्लॉग बाकी आहे, पेंटिंग आहे, तो ह्याच्या आधी टाकेन काही करून, पण तो आपला जाईलच. तो पण अचानक भयानक असाच झालेला श्रीवर्धनचाच ब्लॉग आहे. आणि त्या ब्लॉगमध्ये अजून एवढी पब्लिक आहे की मजा आली, धमाल आहे. आणि आत्ताही धमाल येणार आहे, पण आत्ता त्यापेक्षा डबल धमाल आहे. कारण का बॅक टू बॅक कॉल आहेत, बॅक टू बॅक 3 दिवस लगातार बुक आहेत. 3 दिवस लगातार बुक आहेत, फुल मजा आहे. आणि आता आम्ही ट्रेनने चाललो आहे, 3 जण आहोत. मी, आमचं पप्पू शेठ आणि पप्पू शेठची मावशी आहे पाठी. आम्ही 3 जण चाललो आहे आता. आता बघू पुढे जाऊ, ट्रेनमधून बघू आपला ट्रॅव्हल कसा चालला आहे माणगावपर्यंत. माणगावच्या नंतर पुढे बघू कसं जायचं आहे कसं नाही. तर भेटतो मी तुम्हाला आता डायरेक्ट ट्रेनमध्ये. बाकीची पब्लिक अजून वगैरे हे लोक सर्व आपल्याला गावी भेटले. तर आता आम्ही इथून बघू कसं आहे कसं नाही. तर भेटतो मी डायरेक्ट आता तुम्हाला पुढे माणगावला नाही का ट्रेन भेटूया. तोपर्यंत घ्यामध्ये सिनेमॅटिक शो पण जागा भेटले. थांबा हा बोलतोय, कॉपीराईट लागेल नाही. आपल्याला बसायला वगैरे पण जागा भेटले. सर्व काय आपलं झालं आहे, सामान वगैरे ठेवलं आहे. मावशात बसलं आणि आम्ही दोघे जण विथ ओनर आम्ही बाहेर थांबलो आहे. गाडी सुटायला अजून टाईम आहे आपला. आम्ही दोघे जण बाहेर थांबलो आहे. आता बघू ट्रॅव्हल कसा होतो आहे. आता तर डायरेक्ट ट्रेनमध्ये जाऊन तर झोपायचं आहे, कारण का रात्री 1-1.5 तासाचाच मॅप भेटला आहे फक्त. नंतर मग डायरेक्ट जो आमचा प्रवास चालू घाई गडबडीचा, मग त्याच्यामध्ये झोप नाही. तर आता गप जाऊन झोपायचं. तर आता डायरेक्ट मी तुम्हाला भेटलो तर आधीमध्ये भेटत राहील, नाही तर मग डायरेक्ट माणगावला जाऊन भेटेल तुम्हाला, नाही तर आधीमध्ये मग तुम्हाला भेटत राहील मी. तर आता डायरेक्ट भेटूया आधीमध्ये, नाही तर माणगावला. तर तुम्ही मजा घ्या. आता डायरेक्ट सिनेमॅटिकची गाडी सुटली की तुम्हाला भेटतो. मग डायरेक्ट पुढचा ट्रॅव्हल आपण बघा तुम्ही कसा होतो कसा नाही. बाकी जाऊन आता डायरेक्ट तिथे आम्हाला वाजवायचं आहे, म्हणजे 1 ते 2चा टायमिंग आहे तिथे आम्हाला श्रीवर्धनमध्ये यायचं आहे वाजवायला. प्रॉपर श्रीवर्धनमध्ये यायचं आहे. आम्ही इथून जाऊ आता माणगाववरून जाऊ हरिहरेश्वरला पप्पूदाच्या घरी. ते कपडे चेंज करू, फ्रेश बी होऊ आणि मग तसेच परत फटाफट शोला निघू. कारण का तिथे आम्हाला बरोबर 1च्या टायमाला पोचायचं आहे. तिथे 2 वाजेपर्यंत आता तिथे वाजवायला चालू करणार आहे, 2 वाजेपर्यंत. तर बघू आता पुढे कसं होतं आहे कसं नाही. तर भेटतो मी डायरेक्ट आता तुम्हाला पुढे जाऊनच भेटतो, तर समजेल आपल्याला की कसा ट्रॅव्हल होतो आहे कसा नाही. तर भेटूया पुढेच जाऊन. तर बघत राहा तुम्ही ब्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. अजून ब्लॉगची मजा बाकी आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या बँकेचे ब्लॉग असले की धमाल असते. तर आता डायरेक्ट भेटूया पुढे जाऊन. पप्पू शेट तिथे आहेत. पप्पू शेट बिलकुल वरच्या सीटवर आहेत. दोघेही वरच्या सीटवर डायरेक्ट माणसाला उतरलं. कार्यक्रम मजा
फायनली माणगावला पोचले आता आम्ही आणि आता बघू इथून पुढे कसं जायचं आहे कसं नाही. डायरेक्ट तुम्हाला मी बाहेर निघून भेटतो माणगावच्या, डायरेक्ट बाहेर भेटतो. पप्पू वगैरे आले. आमच्या पप्पू शेड पण फुल फुल टाईटली सर्व झोपेत आहेत अजून, पण झोप पूर्ण नाही झाले. पप्पू शेड पण फुल टाईटली झोपले होते. पप्पू शेड काय कसं वाटलं माझ्या, पण झोपून आपली स्लीपर सीट कशी होती. आता डायरेक्ट जाऊया इथून बाहेर. आता इथून बाहेर जाऊ, मग बघू पुढे कसं जायचं कसं नाही. तर भेटतो तुम्हाला मी पुढे जाऊ. पोचलो आहे अजून काय, इथे बस नाही लागले आम्हाला जायसाठी पुढे. तर आता बघू पुढे काय कसं जायचं आहे. बस भेटली की भेटतो तुम्हाला आणि मग पुढून डायरेक्ट कसा ट्रॅव्हल होईल तो मी तुम्हाला सांगतो पुढे. आता माणगावला आलं तर बस स्टँडला आहे माणगावचा. आता इथून बघूया पुढे कसं जायचं कसं. थोडा मार्केट वगैरे फिरूया आणि मग तुम्हाला नंतर भेटतो. मार्केट फिरूया नको बोलतोय, लेट याला बोलतात. ऑर्डर अशी सकाळ सकाळची ऑर्डर असले की अशी वाट लागते, सकाळ सकाळची ऑर्डर, त्यामुळे शॉर्ट झाला. आता भेटतो मी तुम्हाला सर्व हे सेटलमेंट करून भेटतो. माहोल चालू आहे अजून पण आपल्याला काय पुढे जायचं कसं काय ते बघूया. आता बघू पुढे काय कसं जायचं. काही गडबडीचा अजून पण माहोल चालू आहे. आपल्याला बसच नाही भेटत आहे पुढे जायला. डायरेक्ट आता तुम्हाला बस स्टँडमध्ये जाऊन भेटतो. बसचा काय सीन शॉट आहे ते सांगतो तुम्हाला. त्याला नाही माहिती गाडी करून जायला बसल्याला वाटतं घ्यायला आलेला आपल्याला. फोन वाजला मोठो भावाने पण मोठो घेतलाय. त्या भाव घ्यायला आला होता आपल्याला. आता गाडीने आपण चाललोय. पप्पूला मावशीला घेऊन येतोय पाठी. गाडीवरून आता घरी जाऊया, फ्रेश वगैरे होऊया. तो पण फ्रेश व्हायला जाईल, फ्रेश बिश होऊ आणि मग आरामात आपला प्रवास वाजवायला जायचं आहे. तिथे निघू फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर. सेटअप वगैरेंचं त्या लोकांनी सांगून ठेवलं. ऋतुज वगैरेंनी सांगितलं आहे त्या लोकांना सेटअप वगैरे हातगाडीचा वगैरे काय त्यांनी सांगून ठेवलं आहे. तर फक्त आपल्याला जाऊन फ्रेश व्हायचं आहे. आणि हा जो पप्पूदाने नवीन ड्रम घेतला आहे तो पण तुम्हाला दाखवतो. तो खास या ड्रमसाठी आला होता मुंबईला आणि भावासाठी घेतला नाही ड्रम हा. तर या ड्रमसाठी खास तो मुंबईला आला होता. भेटतो मी आता तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन फ्रेश वगैरे झाल्यावरती भेटतो. भावाची गाडी चालवणं म्हणजे एकदम पायलट आहे. बघू शकता मी तुम्हाला दाखवतो, बॅक कॅमेराने दाखवतो समोर त्याची चालवतोय ते. तर भेटूया डायरेक्ट घरी जाऊन. दादाच्या घरी वगैरे पोचलो, फ्रेश वगैरे झालं.
बाकीची पोरं सर्व गेली पुढे श्रीवर्धनला वाजवायला जायचं आहे त्या लोकेशनला. आम्ही दोघं थांबलेलो थोडं जेवायला वगैरे, कारण का तुम्ही बघताय कधीपासून आम्ही ट्रॅव्हल करतो आहे सकाळपासून. आत्ता वाजलेत काहीतरी 2 वाजत आलेत, आम्ही ट्रॅव्हलिंगमध्येच होतो. तर जाऊया इथून. पप्पूदाचं जेवण वगैरे झालं की आम्ही पण निघतो दोघेजणं पण लोकेशनला जायला, कारण का 2चा तिथे टायमिंग होता वाटतं, 2 की 2:30चा टायमिंग होता तिथे. तर आम्हाला कसंही करून लवकर पोचायचं आहे. तर त्याचं जेवण झालं की आम्ही निघतो लगेच घरातून. तोपर्यंत मी पण तयार वगैरे होतो नीट, जरा हे करतो आणि त्याच्यानंतर मग मी पण तुम्हाला डायरेक्ट निघालो की भेटतो. तर तुम्ही अजूनपर्यंत लाईक करून ठेवा यार, सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघा, अजून मजा आहे. आणि पुढे एक यांच्या गावामध्ये मंदिर आहे हरिहरेश्वर, म्हणजे भैरवनाथाचं मंदिर आहे. त्या मंदिराचा आज पालखीचा शो आहे, तर तो पण आपण बघायला जाऊया. तिथे एक नवीन ब्लॉग भेटेल आपल्याला, तिथे नवीन कंटेंट भेटेल, तर तो पण बघूया. त्रिपुरम पूजा काहीतरी असं काहीतरी बोलतात ते आहे. तर भेटतो मी तुम्हाला आता डायरेक्ट निघाल्याच्या नंतर. इथून पण निघालो आहे जेवण वगैरे. बघा आता माणगाववरून काय शॉट झाला तो आज श्रीवर्धनला जाऊन सांगेल तुम्हाला काय झाला ते. ती एक वेगळीच मजा होती तिथे माणगावला. तर आता आम्ही निघालो जेवण वगैरे दोघे पण. आता डायरेक्ट लोकेशन काय श्रीवर्धनला, परत श्रीवर्धनला जिथे वाजवायचं तिथे जातो. टेम्पो गेलाय पुढे, पोरं गेलेत पुढे, आम्ही दोघेच राहिलेलो. तर आता डायरेक्ट लोकेशनला जातो आणि तुम्हाला भेटतो. तिथे जाऊन डायरेक्ट शो चालू, सेटअप लावायला ते लोक गेलेत पुढे, डायरेक्ट शो चालू. तर भेटूया डायरेक्ट लोकेशनला जाऊ. नवीन गाडी घेतला नाही आता, झालं असेल आता नवीन गाडीचं उद्घाटन झालं असतं. पण वाचलंय उद्घाटन वाचलंय. आपल्या राजभावाने नवीन गाडी घेतली, त्याची पहिल्यांदा आपण राईड करतोय. MT घेतले भावाने. जर कुणाल वगैरे तुम्ही जर ब्लॉग बघत असाल, कुणाल आणि प्रणय, तर भावाचे MT आले. हे बघा भावाचे MT दाखवतो. हे कुणाल आणि प्रणयसाठी काय बोलशील? आणि कुणाल आहे जिवंत आहे भाऊ. भावाचे MT आले, फक्त तुलाच सांगतोय. भावाचे MT आले. आता इथून जरा थंड वगैरे पियायला घेऊया आणि मग जाऊया परत लोकेशनला पोचलो होतो, पण बोललो एक राईड भावाच्या गाडीवरती म्हणून आलोय. फक्त तुलाच सांगतोय कृणाल, फक्त यालाच सांगतोय, तुला नाही सांगत. कुणाल नेक्स्ट टाइम येशील तेव्हा यालाच बघ बरोबर. आत्ता काय बोलू नको, नेक्स्ट टाइम याला बोल, नाही ते इंस्टाग्रामला त्याला DM करून बोल त्याची काय त्याला बोलायचं असेल ते. आणि भावाने फायनली MT घेतले, आले बघा त्याचे मॉडेल आले. आणि नंतर मगाशी कुठे गायब झाला होता काय माहिती नाही, कुठून गाडी घेऊन कुठल्या लोकेशनला पोचला काही समजलं नाही. तर भेटतो मी तुम्हाला आता इथे थंड वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर. लोकेशनला वगैरे पोचलो, सर्व या लोकांचा सेटअप वगैरे लावून दिला. हा बघा नको तो माणूस वरती चढलाय. हे जा तू. काय सेटअप बद्दल काय बोलशील पोरांच्या? सेटअप वगैरे रेडी झालाय, आता डायरेक्ट वाजूया, नंतर भेटतो तुम्हाला. सेटअप वगैरे रेडी, डायरेक्ट शो झाल्याच्या नंतर तुम्हाला भेटतो. आणि कीबोर्डची बघा, या नाही कीबोर्डची पप्पूदाचा पोरगा आहे. तुम्हाला वाढून झाल्याचं म्हणतो.
हा 7:30 7:30 झालेत. आम्ही आलेलो किती वाजता? 3 वाजता आलेलो. म्हणजे 3 तास कंटिन्युअसली वाजवलं आहे. कंटिन्युअसली म्हणजे मध्ये थोडासा गॅप, त्याच्यानंतर आम्ही वाजवतच होतो. तर आता निघालो आम्ही घरी जायला हरिहरेश्वरला. तर तिथे जाऊन काय बोललेलं, कुठली काय हरिहरेश्वर पालखी त्रिपुरी पौर्णिमा. काय काय जोरात बोल. हरिहरेश्वरची पालखी आहे, त्रिपुरी पौर्णिमा आज आहे, पालखी समाप्त सोहळा आज आहे. तो जे बोलला तेच. आता आपल्याला तिकडे जायचं आहे. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि आपण आता भेटूया नेक्स्टवाल्या चाबूकवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला जाऊन फॉलो नाही केलं तर काय करताय, लवकरात लवकर जा आणि इंस्टाग्रामच्या पेजला जाऊन फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि दोस्ती म्युझिकलच्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपण नेक्स्टवाल्या चाबूकवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय, पीस अँड लव्ह. आमच्या आता आमचे ऑलस्टारचे सूरज चव्हाण इकडे आता डायलॉग त्यांचे ऐकवत आहेत. सूरज चव्हाण बोलते एक्सक्यू ऐकू झोके बुडकी टेंगुल.